भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता आणि बुच हे दोघेही आता स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परततील. दोघांनी गेल्या वर्षी 5 जून रोजी कॅप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइन कॅप्सूलमधून उड्डाण केलं. ते 8 दिवसांच्या मिशनसाठी केले होते. मात्र अंतराळ यानातून हिलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास 9 महिने अंतराळ स्थानकात अडकले होते. त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाची सर्वांनाच आतुरता होती. अखेर आता ते पृथ्वीवर परत येणार आहेत. पृथ्वीवर आल्यावर त्यांचं आयुष्य कसं असेल, कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, पृथ्वीवर परतण्याची प्रोसेस कशी असेल, याबाबत खगोलशास्त्र अभ्यासक लीना बोकील नेमकं काय म्हणाल्यात पाहूया. नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे जेमतेम 8 दिवसांसाठी बोईंग स्टारलाइनरच्या चाचणी मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे गेले होते. परंतु त्यांना अंतराळात जाऊन आता 9 महिने उलटून गेले तरी ते अद्याप पृथ्वीवर परत आलेले नव्हते. काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना तिथंच थांबावं लागलं. अंतराळात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी परवाचा दिवस खास ठरला. नासा आणि स्पेस एक्सचे क्रू 10 मिशन सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहे. क्रू 10 मोहिमेतील अंतराळवीर फाल्कन 9 रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळ यानातून ISS वर पोहोचले. यशस्वीरित्या डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना भेटले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आठवड्याच्या अखेरीस सुनीता आणि विल्मोर हे स्पेस एक्स कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर रवाना होतील अशी अपेक्षा आहे. तब्बल 9 महिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये अडकून पडल्यानंतर सुनीता विल्यम्स कशा पृथ्वीवर परत येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. क्रू 10 वरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील. विल्यम्स व विल्मोर यांनी केलेलं संशोधन व माहिती ताब्यात घेतील. त्यानंतर 19 मार्च रोजी विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील. शुक्रवारी 14 मार्चला क्रू 10 ने फाल्कन 9 रॉकेटच्या माध्यमातून उड्डाण केलं होतं. 19 तारखेला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडल्यानंतर 21 ते 23 मार्चच्या दरम्यान 6 अंतराळवीर पृथ्वीवर परततील अशी माहिती खगोलशास्त्र अभ्यासक लीना बोकील यांनी दिली आहे. जून मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे अंतराळवीर बोईंग स्टारलाइनरची मेडन टेस्ट फ्लाइट म्हणजे पहिल्याच वेळेला त्यांची टेस्ट होती ती, त्यासाठी हे दोघं गेले होते. खरं तर या दोघांवरच प्रयोग केला असं म्हणू शकतो आपण. एक्सपेरिमेंट वॉज डन ऑन दीज 2 एस्ट्रोनॉट्स, बट ते 8 ते 10 दिवसांसाठीच गेले होते. पण ते डॉकिंग व्यवस्थित झालं होतं आणि 6 जून 2024 मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉकिंग होऊन हे 2 अंतराळवीर जाऊन स्पेस स्टेशन मध्ये राहिले. पण त्यांना 8 दिवसात यायचं होतं परत. तर परतीचा प्रवास ठरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की या बोईंगच्या स्पेसक्राफ्ट मध्ये बिघाड आहे. म्हणजे त्याचे थ्रस्टर्स असतात, छोटे छोटे इंजिन्स. 28 पैकी 5 इंजिन मध्ये हेलियम गॅसचा लिकेज होता आणि ते खूप डेंजरस असतं. त्यामुळे नासाने बोईंगला सांगितलं की आता आमचे अंतराळवीर खाली परत येणार आहेत, पण तुमच्या स्पेसक्राफ्ट मधून नाही येणार. सो बोईंग स्टारलाइनरचं हे स्पेसक्राफ्ट अनडॉकिंग करून रिकामं आलं काही महिन्यानंतर. मग असं करत करत 3-6 महिने आणि जवळजवळ 9 महिने झाले. आता लॉंग टर्म साठी त्यांचा स्टे झाला. स्पेस स्टेशन हे अंतराळातच ॲस्ट्रोनॉट्सने बनवलेलं असेंबल करून एक हायटेक ही लॅबोरेटरी किंवा स्पेस स्टेशन म्हणजे एक 5 स्टार 7 स्टार अशी राहण्यासाठी पण सोय आहे. पण खरी तर ही प्रयोगशाळा आहे. इट्स अ हायटेक आणि मॉडर्न स्पेस लॅबोरेटरी. तर ही कशासाठी केली? नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनडा, रशिया, जपान, युरोपियन युनियनच्या काही कंट्रीजचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे. खऱ्या अर्थाने ही इंटरनॅशनल आहे, आंतरराष्ट्रीय आहे. तर हे स्पेस स्टेशन स्पेसमध्येच जाऊन ॲस्ट्रोनॉट्सनेच असेंबल करून बनवलं. तर फुटबॉल स्टेडियमच्या साईज किंवा डायमेन्शनचं इतकं मोठं आहे ते. आता बोईंगला बाजूला केल्यानंतर नासा आणि स्पेसएक्स मध्ये करार झाला आणि स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने क्रू 10 मिशन पाठवली. 16 तारखेला डॉकिंग झालं. 4 अंतराळवीर स्पेस स्टेशन मध्ये गेले. डॉकिंग झाल्यानंतर त्यांचं आत आगमन झालं. आता क्रू 9 मिशनचे अंतराळवीर
पृथ्वीवर परत येणार आहेत. तर त्यांच्या एका मॉड्यूलला स्पेसएक्सचं ड्रॅगन क्रू मॉड्यूल जे डॉकिंग झालेलं आहे, तिथून 4 अंतराळवीर ऑलरेडी आज जाऊन बसलेले आहेत स्पेस सूट घालून. त्यापैकी आहेत 2 आधी जे होते तिथे स्पेस स्टेशन मध्ये, ते निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव हा रशियन कॉस्मोनॉट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे 9 महिन्यासाठी अडकलेले हे 2 अंतराळवीर म्हणजे सुनीता विल्यम्स आणि मिशन कमांडर बुच विल्मोर, म्हणजे हे एकूण 4 जण आता स्पेसक्राफ्ट मध्ये बसलेले आहेत. अनडॉकिंग झाल्यानंतर ते खाली उतरणार. तर ही सगळी प्रक्रिया कशी असते, तर त्याला सुद्धा एक टाइमलाईन असते. म्हणजे अनडॉकिंग पण एक प्रक्रिया असते की त्याला हुक्स असतात. ते जे कॅप्सूल आहे स्पेसक्राफ्ट, ज्याच्यामध्ये आता अंतराळवीर बसलेले आहेत आणि परत पृथ्वीवर येणार आहेत, तर स्पेस स्टेशन मधून ते अनलॉक होतात आणि ते सुटल्यानंतर त्यांचे इंजिन चालू होतात. म्हणजे थ्रस्टर्स आहेत त्याला, छोटे छोटे इंजिन. आणि पृथ्वीवर येण्यासाठी आता 17 तास लागणार आहेत. परवा ते स्पेसक्राफ्ट पृथ्वीवरून वरती गेलं स्पेस स्टेशनला आणि डॉकिंग झालं, त्याला 28 ते 30 तास लागले, कारण दे आर गोइंग अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. ते स्पेस मधून 400 किलोमीटर अंतरावर स्पेस स्टेशन आहे, तिथून हे अनडॉक करून सुटल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही तासांनंतर ते पृथ्वीचं जे वातावरण आहे या रेंजमध्ये आल्यानंतर इथं ऑक्सिजन आहे, वातावरण आहे, त्यामुळे वेगळं एक थ्रस्टर म्हणजे बर्निंग असतो त्याला म्हणतात. आणि मग तो खूप वेगाने येत असतो, पण नंतर त्याचा वेग कमी केला जातो, स्पीड किंवा वेलॉसिटी, कारण ते एकदम येऊन आपटलं तरी धोका आहे या ॲस्ट्रॉनॉट्सना. त्यामुळे त्याचा स्पीड कंट्रोल केला जातो आणि मग हळूहळू पाण्यात उतरताना त्याचे पॅराशूट्स किंवा त्यांना सपोर्ट कुशनिंग असतो, कारण ते एकदम पाण्यात सुद्धा आपटलं नाही पाहिजे. सुनीता विल्यम्स वॉज सेइंग इन हर इंटरव्ह्यू की तुम्हाला परत आणणार आहोत आम्ही, असं सांगितल्यावर तिला विचारलं होतं एका रिपोर्टरने की कसं वाटतं, तर प्रतिक्रिया दिली छान, अँड येस वी आर हॅपी. पण एकदम खूप ओव्हरजॉईड आणि एक्साइटमेंट अशी पण नाही. त्यांचा पल्स रेट, हार्टबीट सुद्धा सगळं कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता जवळजवळ 60 वर्षाचे आहेत, सो दे मे नॉट गो बॅक टू स्पेस अगेन. स्पेसचा हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल. पण नंतर हे लोक काय करतात, दे आर इंजिनियर्स आणि स्कूल्स कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन देतात. दे इन्स्पायर यंगस्टर्स, यंग जनरेशन, आणि असं वेगळ्या प्रकारचं त्यांचं कार्य सुरूच राहील. आणि स्पेसमधून पृथ्वीवर परत आल्यानंतर हे दोघं ग्लोबल हिरोज झालेले असतील किंवा होणार आहेत. आणि माझा असा विश्वास आहे, आशा आहे की ते सुखरूप परत येतील.